आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय ही फक्त पुस्तकात राहील सिलेबसमध्ये. तर या गोशाळेमध्ये कत्तलखान्यातनं सोडवलेल्या खिल्लार गाई आम्ही सांभाळ करतो. नमस्कार, माझं नाव शर्वरी कुलकर्णी. माझं कर्नाटक मध्ये मंगसुळी या गावामध्ये सेंद्रिय शेती आहे 4 एकर. जसं या ताईंनी सगळ्यांनी सांगितलं की शेतीचा एक्सपिरियन्स वगैरे आहे, तर खरं सांगायचं तर माझा शेतीचा असा काहीही पाठीमागे एक्सपिरियन्स नाही. आमची पूर्वीची वगैरे शेती असं काही नाही. मी 15 वर्ष IT फील्डमध्ये काम केलेलं आहे. डिजिटल मार्केटिंगची माझी कंपनी आहे. तर त्या क्षेत्रातनं मी सेंद्रिय शेतीकडे वळले. अन्न हेच औषध ह्या कन्सेप्टवर मी काम करते आहे. तर आपण जे पिकवतो हेच आपलं औषध आहे असं म्हणून ते विषमुक्त लोकांपर्यंत कसं पोचेल आणि माझ्या शेतात ते विषमुक्त कसं पिकेल ह्यावरती आपण काम करतो. तर माझ्या शेतामध्ये पूर्णपणे देशी गाईचं शेणखत, गोमूत्र, त्याच्यानंतर देशी गाईचं ताक याची पूर्ण फवारणी, गोकुपामृत आहे तर ह्याची फवारणी करून आपण सगळे तिथं औषधी वनस्पती लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर 101 झाडं आंब्याची लावलेली आहेत. माझं कोर प्रॉडक्ट केळी आहे. तर केळीपासून म्हणजे केळी तर असे सहज विकतोच आहे आपण, पण मी केळीपासून बाय प्रॉडक्ट बनवते, जसं की सुकेळी आणि केळीची पावडर. तर केळीची पावडर कशासाठी, तर आपण जे सूप्स बनवतो तर त्याच्यासाठी जे बॉन्डिंग येण्यासाठी आपण जे कॉर्नफ्लॉवर वापरतो तर त्याला सबस्टिट्यूट, किंवा अलीकडं जे मार्केटमध्ये मुलांच्या वेट गेनसाठी बरेचसे फूड प्रोसेस हे आहेत प्रॉडक्ट्स, त्याच्याऐवजी तुम्ही मुलांना केळी पावडर जर दिली तर त्यांच्या वेट गेनसाठी फार ह्याचा उपयोग चांगला होतो. तर सेंद्रिय शेतकरी म्हणून फक्त पिकवणं हे नाही, तर आपणच आपली मार्केट प्लेस उपलब्ध म्हणजे स्वतः केली पाहिजे. म्हणजे असं म्हणायचं की जसं की प्रत्येकाचा एक फॅमिली डॉक्टर असतो, तसं प्रत्येकानं एक आपला फॅमिली फार्मर नेमला पाहिजे. आपली रिक्वायरमेंट त्यांच्यापर्यंत दिली पाहिजे आणि ते पिकवून घेतलं पाहिजे. मग तुम्ही जसं म्हणता की शेतीला म्हणजे हे नाही आहे किंवा दर येत नाही, हे येत नाही, तर काय येत नाही तर आपण दलालाला देतो. सो माझं असं म्हणणं आहे की जे कोणी पिकवत आहे ते स्वतः विका, बरोबर शेताला शेतमालाला दर येतो. हां, दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पीक आपल्या शेतात येतं, मी पण भाजीपाला पण करते कारण आपल्याकडे रिक्वायरमेंट्स तशा आहेत. मी जवळजवळ आता 50 फॅमिलीजना सेंद्रिय भाजीपाला देते जे माझ्या शेतात येतं. परत राधिका मॅडम आहेत त्यांच्या शेतात, म्हणजे दोघींकडं मिळून आमच्याकडं काय पिकतं रोटेशनमध्ये आम्ही त्या गोष्टी देत असतो. त्याच्यानंतर 2000 सेंद्रिय शेतकरी कनेक्टेड आहेत आमच्याबरोबर, जे की गाईच्या शेणखतावर, गोमूत्रावर शेती करतात. तर ह्या पद्धतीनं माझी जी डिजिटल मार्केटिंगची बॅकग्राऊंड आहे तर तो बेस घेऊन मी बऱ्याच शेतकऱ्यांना कनेक्ट करून एक मार्केट प्लेस कसा उपलब्ध होऊ शकेल तर त्याचा प्रयत्न मी करते आहे. त्याच्यानंतर हे करताना सगळं मी वेद खिल्लार गोशाळा निमशिरगाव या गोशाळेशी कनेक्टेड आहे. तर ह्या गोशाळेमध्ये कत्तलखान्यातनं सोडवलेल्या खिल्लार गाई आम्ही सांभाळ करतो. तर त्या एकदम म्हणजे भाकड गाई असतात, शेतकऱ्यांना सोडलेल्या, कापायला गेलेल्या त्या गाईंचा सांभाळ करतो. आता सध्या लहान मोठा गोवंश मिळून तिथं 200 खिल्लार गाई आहेत ज्या दूध देत नाहीत. तर गोमूत्र आणि शेणखत यावर आमचं काम चालतं. जसं ताई म्हणाल्या तसं आमच्याकडं पण गाईच्या शेणापासून धूपस्टिक्स बनतात आणि गोवऱ्या वेगवेगळ्या, म्हणजे बाहेर सिटीजमध्ये चौकोनी गोवऱ्या वगैरे लागतात, तर त्या गोवऱ्या अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या गोवऱ्या छोट्या साईजमध्ये, तर त्या सगळ्या आपण प्रोडक्शन तिथं करतो. त्याच्यानंतर गोमूत्रापासून आपल्या गोशाळेत सर्दीपासून कॅन्सरपर्यंतची मेडिसिन्स तयार होतात. तर त्याचाही फायदा बऱ्याच रुग्णांना होतो. माझे जे सहकारी आहेत डॉक्टर नितेश ओझा, वेद खिल्लार गोशाळेचे संस्थापक आहेत. तर तर ते सगळं चिकित्सा वगैरे करतात. तर आपल्या तिथं जवळजवळ 5000 पेक्षा जास्त पेशंट बरे झालेले आहेत सर्दीपासून कॅन्सरपर्यंतचे. तर तिथल्या गोमूत्र जे आहे त्याच्यावर आपण डिस्टिलेशन प्रोसेस करून आपण औषधी बनवतो. त्याच्यानंतर आपल्या ज्या गायी आहेत त्या डोंगरावर चरणाऱ्या फिरणाऱ्या आहेत, त्यामुळं त्या गायींच्या गोमूत्रामध्ये इटसेल्फ इतकी इम्युनिटी असते की नॉर्मल जरी गोमूत्र घेतलं तरी तुमचे सगळी म्हणजे त्रास बरे होतात किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तर ह्या पद्धतीनं आपण काम करतोय. ह्या पद्धतीनं काम करताना पण बऱ्याचशा गोशाळा आपल्याशी कनेक्टेड आहेत, लहान मोठ्या, ज्यांच्या प्रॉडक्ट्सना पण आम्ही एक मार्केट प्लेस उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. मग मेट्रो सिटीजमध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही
जसं आपण म्हणालो की आता डिजिटल मार्केटिंगची जरूरत आहे, डिजिटली आपण कनेक्ट व्हायला पाहिजे. सो मी त्याच गोष्टी घेऊन एक नेत्यम म्हणून ब्रँड केलेला आहे गोशाळेचा, नेत्यम. तर त्या ब्रँडच्या अंडर आपली वेबसाईट आहे, सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. तर ते ऑपरेट करून वेबसाईट थ्रू आपण महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळे आपले शेतकरी लोकांचे आणि गोशाळेचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत तर ते आपण विक्री व्यवस्था लावलेली आहे. कारण कसं आहे, प्रोडक्शन करणे हे तितकंच मर्यादित नसून शेतकऱ्यांनाच ते विक्री व्यवस्थेला पुढे नेलं पाहिजे, तर आपल्याला तो जो दर आहे तो मिळणार आहे, तसं माझं मत आहे. आणि जे शेतकरी, आता मी तर ह्यांचा एवढा अनुभव मला नाही, पण मी असं सांगते की जो माल विकला जातोय तो विका, जो राहतोय तो प्रोसेसिंग करा, बाय प्रॉडक्ट्स त्याचे बनवा. म्हणजे आता मेथी आली, मेथी विकली गेली, मेथी राहिली, कसुरी मेथी करा, सनड्राईड करा, वाळवा. त्याच्यातनं पण आपल्याला बरेचसे बाय प्रॉडक्ट्स प्रत्येक भाजीतनं बनवता येतात. तर हे करून जर आपण स्वतःच जर विक्री व्यवस्था आपली सुरुवात केली ना, तर आपल्याला कोणाची मेडिएटरची जरूरत नाही लागणार. मग असं जर कंटिन्यू होत राहिलं तर मग शेतकऱ्याच्या तोंडातून असं येणार नाही की माझ्या मालाला दर नाही, आणि आत्महत्या तर पुढची गोष्ट, ते होणारच नाही कधी घालायला. एकतर माझी ऑर्गॅनिक आहेत, माझी तयारीच नाही की बाहेर मार्केटमध्ये अशीच विकायची, कारण त्याची जी व्हॅल्यू आहे ती आम्हाला माहीत आहे, पिकवताना त्याला काय कष्ट पडले ते. तर त्यामुळं आम्ही काय करतो की 30 रुपयाला केळी देण्यापेक्षा माझी 60-70 सीझन वाईज प्लस मायनस होतं, पण मी 60-70 रुपयाला डझन विकतेच आहे ना. मग आपल्याला आपला रेट मिळतो, राहिलेल्या केळीची पावडर होते, पिकलेली समजा केळी असेल तर त्याची सुकेळी होतात. याला पण मार्केट उपलब्ध आहे, आणि नसेल तर आमच्याशी संपर्क साधा, आपण तीही व्यवस्था लावून देऊ. आपल्या वेबसाईटवर वेगवेगळे पद्धतीनं जे काही प्रॉडक्ट्स असतील ते आपण हे करतो. हां, शोधत येतात. आणि मेनली कसं आहे की जे रासायनिक शेती करतात त्यांना पण थोडासा प्रचार प्रसार करून आम्ही ह्या क्षेत्राकडे वळवतोय की बाबा तुझ्या घरच्या पुरती का होईना, एक गुंठाभर का होईना, तू सेंद्रिय शेती कर. त्यातनं असे बरेच शेतकरी आता प्रगत होत आहेत की, म्हणजे आमच्याकडे असे पण शेतकरी आहेत की पूर्ण रासायनिक करत होते, घरी कॅन्सर पेशंट किंवा अजून काय आजारांना एक फटका बसलाय, तर मग ते शिफ्ट होतात. तर मग त्यांना आम्ही सांगतो की एक म्हणजे काय 4 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर तुला लागणारं तू कर आता सध्या. मग त्यातनं कन्व्हर्जन रेशो वाढून आता 100% सेंद्रिय शेती करणारी लोक आमच्याकडं स्वतः येऊन सांगतायत की मॅडम आम्ही हे केलेलं आहे. हे करण्याचं कारण काय आहे की जसं आपण गाईला लक्ष्मी मानतो तसं माती ही पण लक्ष्मी आहे. तर तिचं संवर्धन करणं हे पण आपलं काम आहे. गाईचं संवर्धन करणं, मातीचं संवर्धन करणं आपलं काम आहे. ते जर आपण या पिढीनं नाही केलं तर आपल्या मुलांना जी ओरिजिनल माती आहे ती बघायला मिळणार नाही. आपल्या मुलांना फक्त 7-12 मिळेल, पिकवून खाऊ शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय ही फक्त पुस्तकात राहील सिलेबसमध्ये. तर त्यामुळं माझं सर्वांना असं सांगणं आहे, कंबाईनली आपण काम करू. मार्केट प्लेस उपलब्ध करतोय आम्ही डिजिटल मार्केटिंगद्वारे. तुम्हाला कधीही काही गरज लागली कधीही सांगा. सरांनी तर तरुण भारतचं माध्यमच आपल्याला दिलेलं आहे, तर एकत्रितपणे काम करायला आम्ही कायम तयार आहोत. तर कधीही काय लागली गरज नक्की सांगा, आपण मिळून काम करू. धन्यवाद सर.